वैभव. तुझं नाव घेतलं की डोळ्यांसमोर संपत्ती, ऐश्वर्य, झळाळी असं सगळं काहीतरी येतच बाबा. पण खरं वैभव हे सोनं, गाड्या किंवा बंगल्यांमध्ये नसतं असं सगळेच जण म्हणतात. खरंही आहे ते. पण मनाच्या खोलवर असलेल्या सच्चेपणात, साधेपणात आणि प्रेमात खरं वैभव असतं हेही तितकंच खरं. तुझं नाव वैभव असलं तरी तू नेहमी इतरांचं सुख शोधतोस. आपल्याला मिळालं की हसतोस आणि न मिळालं तरी कोणाचं वाईट नको असतं तुला. हे वैभव, तुझ्या डोळ्यात एक खास चमक आहे, जी संघर्षानं नव्हे, तर स्वतःवरच्या विश्वासानं आली आहे. कधी कधी वाटतं तू खूप बोलतोस, पण नजरेतून तुला समजणाऱ्याला कळतं की तुला खूप काही आत दडपून ठेवायचं असतं. ते भाव, ते स्वप्न, ती झुंज, जी तू इतरांना दाखवत नाहीस, कारण तीच तुझं खरं वैभव आहे. हो की नाही? आणि हो, तू खूप काही मिळवशील, पण त्याही पेक्षा जास्त लोक तुझ्या आठवणींना आपलं वैभव समजतील. सो असा आहे हा वैभव. वैभव नावाचा व्यक्ती. खूप गोड असतात, चांगले मित्रही असतात, स्पष्ट बोलणारे असतात. असतात ना? सो या ओळी होत्या वैभवसाठी आणि वैभवला ओळखणाऱ्यांसाठी. हो, हो, तोच वैभव, ज्याला तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये टॅग करणार आहात किंवा थेट ही रील त्या वैभवपर्यंत पोहोचवणार आहात. आणि बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची ही अशीच प्रेरणादायी रील, तर तुमचं नाव कमेंट करायला विसरू नका. प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी वाट बघा तुमच्या नावावरच्या या अशाच प्रेरणेची माझ्या आवाजात. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती अशीच काहीशी रील बनवायची असेल, तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या जगण्याच्या प्रवासाबद्दल, तर मला DM करा. आपण तुमची कस्टमाइज रील बनवू शकतोय, पण त्यासाठी थोडेसे खर्च करावे लागतील आणि ते किती असतील हेच समजून घेण्यासाठी तुम्हाला मला मेसेज करावा लागेल. आणि मग ठरवूयात तुमच्याबद्दल माझ्या आवाजात काय काय सुंदर लोकांसमोर आपण मांडू शकतोय. सो भेटूयात पुढच्या रीलमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.